मित्रो नमस्कार. तुम्ही पाहतात आकार DG9 आणि मी आहे प्रभाकर सूर्यवंशी. मित्रो, गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात ज्या मुद्द्यावर चर्चा होत होती, सातत्याने चर्चा होत होती, तो मुद्दा म्हणजे 16 आमदार शिवसेनेतून फुटून बाहेर पडलेले, ज्यांना आता शिवसेना शिंदे गट म्हणतात, किंवा निवडणूक आयोगाच्या निर्वाळ्यानुसार शिवसेना पक्षाचे ते आमदार 16 आमदार. त्यात खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत आणि 15 इतर आमदार आहेत. त्या 16 आमदारांवर जी अपात्रतेची टांगती तलवार होती, त्या टांगत्या तलवारीच्या प्रकरणाची जी सुनावणी विधानसभा अध्यक्षांसमोर होणार आहे, किंवा विधानसभा अध्यक्षांना ती आता काही दिवसात ती घ्यावी लागणार आहे. सुप्रीम कोर्टाचे तसे आदेश आहेत. आता हे आदेश काय होते तर रिझनेबल टाईममध्ये तुम्ही हे सगळं करा, आणि त्यानुसार हा रिझनेबल टाईम जो आहे तो विधानसभा अध्यक्ष आपापल्या म्हणजे स्वतःच्या सोयीनुसार तो वेळ काढूपणा चालू आहे, आणि हे दिसतंय आपल्याला. आता झालंय काय की या वेळ काढूपणावरती शिवसेना शिल्लक गट जो आहे, उभाटा सेना, त्यांच्या अनिल परबांनी सुप्रीम कोर्टाकडे मागे याचिका दाखल केली होती की आता ही जी काही सुनावणी विधानसभा अध्यक्षांपुढे होणार आहे ती सुनावणी तातडीने घेतली जावी. या रिझनेबल टाईम नावाचा जो काही घोळ घालून ठेवला आहे सुप्रीम कोर्टाने, त्याला काहीतरी दिशानिर्देश द्यावेत, आणि रिझनेबल टाईमचा खरा अर्थ काय तो विधानसभा अध्यक्षांना सांगावा. त्यावरही सुप्रीम कोर्टाने रिझनेबल टाईम फ्रेम काय असते, 30 दिवस, 90 दिवस, 60 दिवस, 180 दिवस, असं काही उद्धृत न करता फक्त विधानसभा अध्यक्षांना एक निर्देश दिलेत की तुम्ही या सुनावणीकडे लक्ष द्या. त्यानुसार तातडीनं लगेच विधानसभा अध्यक्षांनी दोन्ही गटाच्या म्हणजे आमदारांना एक नोटीस पाठवली आणि त्यांना खुलासे करण्याची सूचना केली होती. एक कारणे दाखवा नोटीस आपण जसं म्हणतो तशी नोटीस पाठवली. या नोटिशीला उत्तर द्यायला त्यांनी एक टाईम फ्रेम ठरवून दिली होती, आणि त्यानंतरही त्यात एक क्लॉज असा होता की तुम्ही त्या नोटिशीला उत्तर देताना तुमची जर असमर्थता असेल तर तीही तुम्ही दर्शवू शकता. त्यासाठी तुम्हाला एक ॲफिडेव्हिट सादर करावं लागेल. त्यानुसार या शिंदेंसोबत गेलेल्या सगळ्या आमदारांनी आपापली प्रतिज्ञापत्र सादर केली, वाढीव वेळ मागून घेतला. असं करता करता काही दिवस गेले, काही महिने गेले, आणि आलं विधानसभेचं अधिवेशन, अर्थसंकल्पीय अधिवेशन. आता हे अधिवेशन सुरू आहे. अधिवेशन काळात शिल्लक सेनेचे काही नेते, काही आमदार जे उरले सुरलेले आहेत, ते विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये याच मुद्द्यावर गोंधळ घालणार, हा मुद्दा लावून धरणार, विधानसभा अध्यक्षांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करणार. हे सगळं ठरलं होतं, ही रणनीती होती त्यांची. पण मुळातच ह्या मुद्द्यावर फारशी चर्चा होऊ शकली नाही, कारण विधानसभा अध्यक्षांनी या अधिवेशन काळामध्येच अधिवेशनाचाच मुद्दा पुढे करून या सगळ्या आमदारांना, म्हणजे दोन्हीकडच्या आमदारांना, या 16 आमदारांनाही आणि उभाटा गटाच्या आमदारांनाही ज्यांना नोटिसा गेल्यात, त्यांना एक सवलत दिली. 2 आठवड्यांनी तुम्ही हे जी काही प्रतिज्ञापत्र सादर करायचे, तुमची जो खुलासा सादर करायचा, जे उत्तरं द्यायचे शोकॉज नोटीसला, ते तुम्ही देऊ शकता. म्हणजे जोवर हे विधानसभेचं अधिवेशन संपत नाही, आणि विधानसभेचं अधिवेशन संपल्यानंतर ते पुढचे 2 आठवडे, म्हणजे किमान 15 दिवसाचा एक कालावधी, 14 दिवसांचा एक कालावधी या आमदारांना मिळणार आहे. त्यामुळे झालंय काय की हे जे काय भिजत गोंगडं आहे ते पुढे चालणार. जसं आपण यापूर्वी बोललो होतो की तारीख पे तारीख होत राहणार. पण मध्यंतरी पृथ्वीराज चव्हाणांसारखे एक नेते काँग्रेसचे, जे नेहमी अभ्यासपूर्ण बोलतात, त्यांच्या बोलण्याला काहीतरी अर्थ असतो, बऱ्याचदा त्यांच्या बोलण्यात गर्भितार्थ, मतितार्थ वगैरे काही लपलेले नसतात, स्ट्रेट फॉरवर्ड बोलतात, आणि सगळं मोजून मापून बोललेलं असल्यामुळे, त्याला कायद्याची बाजूही त्याच्यासोबत जोडलेली असल्यामुळे ते जे बोलतात त्यानुसार घडतं, आणि ते जे बोललेत त्यावर लोक विश्वास ठेवतात पटकन. त्यांचं एक विधान आलं होतं की 10 ऑगस्टला कदाचित महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बदलले जातील, आणि ही जी काही तारीख होती आणि या तारखेभोवती जे काही नंतर वादळ घोंगावत राहिलं महाराष्ट्राच्या राजकारणातलं, त्याच्यावर अनेक विवेचनं केली गेली. मी सुद्धा 1-2 व्हिडिओज केले. ही 10 ऑगस्ट 2023 फार महत्त्वाची तारीख होती. पण ह्या 10 तारखेला
विधानसभा अध्यक्ष खरोखरच या सुनावणीवर, या अपात्रतेच्या मुद्द्यावरती निकाल देणार होते का? जर आता खुद्द विधानसभा अध्यक्षांनीच 14 दिवसांचा कालावधी या आमदारांना दिलाय स्वतःहून, तर मग ही 10 तारीख त्या 14 दिवसात वाहून जाते. 15-16 तारखेनंतर यांची ही मुदत संपते. त्यानंतर यातले जे काही लोक आहेत, आमदार आहेत, ते पुन्हा काहीतरी टाळमटाळ करणार, पुन्हा काहीतरी कारणं सांगणार. अतिवृष्टी होती, मी मतदारसंघात होतो, मी इकडे होतो, मी तिकडे होतो, मी आजारी होतो, आणि त्यांच्या ज्या उत्तरांना विलंब होणार. ज्या दिवशी या सगळ्यांची उत्तरं, दोन्ही गटांकडच्या आमदारांची उत्तरं विधानसभा अध्यक्षांकडे जमा होतील, त्याच्या दुसऱ्या दिवशी विधानसभा अध्यक्ष याच्यावर निर्णय देतील का? तर नाही. पुन्हा वेळ हवाच की. त्यांनी काय उत्तरं दिली आहेत ती पडताळून पाहायला हवी. त्याला कायद्याचा आधार आहे का ते पडताळून पाहायला हवं. यात कुठे कायद्याचा भंग झाला आहे का तेही पडताळून पाहायला हवं. आणि हे सगळं पडताळण्यामध्ये किती महिने निघून जातील याचा काही अंदाज नाही. याचा अर्थ असा की जी काही टांगती तलवार, आभासी टांगती तलवार शिंदेंच्या मानगुटीवर एका मीडिया परसेप्शनद्वारे उभी केली गेली आहे, टांगली गेली आहे, ती खोटी आहे, ती आभासी आहे, हे स्पष्ट होत चाललंय. आणि ज्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीस ठासून सांगतायत की 2024ला आमचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार एकनाथ शिंदेच असतील, त्यांच्याच नेतृत्वात आम्ही निवडणुका लढवणार आहोत. याचा अर्थ निवडणुका येईपर्यंत, विधानसभेच्या पुढच्या निवडणुका येईपर्यंत एकनाथ शिंदेच मुख्यमंत्रीपदी राहणार, हे पुन्हा एकदा स्पष्ट झालेलं आहे. या सगळ्याचा परिणाम असा झाला आहे, या अधिवेशन काळात जी सवलत विधानसभा अध्यक्षांनी दिली आहे, त्यामुळे ही 10 तारखेचा जो बागलबुवा होता 10 ऑगस्टचा, तो बागलबुवा क्षणार्धात नष्ट झाला आहे, वाहून गेला आहे पाण्यात पुराच्या. आणि जे लोक कुंपणावर बसले होते ना, शिवसेना उबाटा गट आणि शिवसेना शिंदे गट, याच्यामध्ये जे कुंपण आहे, त्या कुंपणावर जे बसून होते ते नगरसेवक, ते आमदार, ते पदाधिकारी, हे आता पटापटा शिंदेंच्या गटात प्रवेश घ्यायला उतावीळ झाले. त्यातलं पहिली विकेट म्हणजे आता अलीकडेच पडलेली विकेट जी म्हणू शकतो आपण, ती तृष्णा विश्वासराव. शिवसेनेच्या महानगरपालिकेतल्या मागच्या 5-6 टर्म्स मला वाटतं त्या नगरसेविका होत्या. अनेक समित्यांची अध्यक्षपदं त्यांनी भूषवलेली आहेत. एक अनुभवी नगरसेविका मुंबई महानगरपालिकेत ही शिवसेनेत आली, उबाटा गट सोडून शिवसेनेत आली. याच्या आधी मनीषा कायंदे, नीलम गोरे या सगळ्या धडाकेबाज महिला आमदार विधान परिषदेच्या ज्या पद्धतीने शिंदे गटात आल्या, शिशिर शिंदे, मी मागे उल्लेख केला होता, भांडूपचे माजी आमदार, तेही शिंदेंच्या गटात आलेत, शिवसेनेत आलेत. हे सगळे जे इनकमिंग आहे ना, आता जे आपल्याला दिसतंय सुरू झालंय, त्याला ह्या 10 तारखेच्या बागुलबुवा जो होता ना, त्यामुळे काही लोक घाबरून थांबले होते. आता बागुलबुवा फुटल्यानंतर एक प्रकारची वाट मोकळी झाली आणि हे इनकमिंग आता जोरात सुरू होणार आहे. शिंदेंच्या गटात म्हणजे शिवसेनेत यापुढे जर उबाटा गटातले जे शिल्लक आमदार आहेत, जे काही लोक ज्यांची चर्चा होते सतत की येणार, ते जर या अधिवेशनानंतर शिंदे गटात सामील होताना दिसले आणि त्यांच्या पक्षप्रवेशांचे फोटो जर छापून आले, बातमी छापून आली, तर आश्चर्य वाटून घेऊ नका. मित्रो, ही गंमत आहे महाराष्ट्राच्या राजकारणात जे सुरू आहे सध्या, चक्रीवादळ. कारण कुठला पक्ष कधी फुटेल आणि कुठल्या पक्षातले आमदार कधी इकडून तिकडे जातील, कोण विरोधक कोण सत्ताधारी, याची काही टोटल लावणं सामान्य जनतेला कठीण झालेलं आहे. पण एक खरं आहे की सत्तेचं सारीपाट तिकडे एका वेगळ्या बाजूला मांडला गेलाय, त्यावरच्या सोंगट्या बदलल्या जात आहेत, इकडचा तिकडे, तिकडचा इकडे होतोय. पण शिवसेनेमध्ये जे काही आता उलथापालथ सुरू आहे ना, एक प्रकारचं विस्थापन सुरू आहे. आणि या विस्थापनामध्ये मला वाटतं शिवसेना जी आहे एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालची, त्या शिवसेनेचं एक प्रकारची शिवसेनेमध्ये घुसळण सुरू आहे, वैचारिक आणि संघटनात्मक पातळीवर. आणि त्यातून जे काही आता नवनीत निघणार आहे ते खरं फलित असणार आहे या सगळ्या जोडतोड आणि या बंडखोरी मागचं, या फुटी मागचं. आणि ज्याची वाट आपण 1-1.5 वर्ष झालं बघत होतो. ज्या दिवशी एकनाथ शिंदे शिवसेना सोडून बाहेर पडले, साध्य काय होणार हा विषय होता, हा प्रश्न समोर होता.
त्यातून एक घडलं की शिवसेना भाजप युतीची सत्ता आली महाराष्ट्रात, पण त्याही पलीकडे जाऊन काहीतरी साध्य करायचं होतं. नरेंद्र मोदींना, अमित शहांना, देवेंद्र फडणवीसांना ते महाराष्ट्राच्या राजकारणाशी निगडीत होतं. ही शिवसेना काही नाकर्त्या पदाधिकाऱ्यांच्या नेत्यांच्या हातात आल्यामुळे बाळासाहेबांचे विचार मारले जात आहेत, हिंदुत्वाचा विचार मारला जातोय असं जेव्हा स्पष्ट व्हायला लागलं, तेव्हा हा विचार पुढे घेऊन जाण्यासाठी एकनाथ शिंदे ज्या पद्धतीने हे बंड पुढे घेऊन आले आणि महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी मिळाली, ही कलाटणी आता कुठल्या टप्प्यावर येऊन ठेपली आहे आणि याच्या पुढे काय होणार आहे याचं सगळं चित्र येत्या काही दिवसात स्पष्ट होईल. तुर्तास या सगळ्या चित्राची स्पष्टता आपल्या समोर येईपर्यंत आपण वाट पाहूया. त्यामुळे थांबतो. पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.